हाय यूट्यूब फॅमिली. सकाळचं ब्रेकफास्टची माझी तयारी बघा. मी हे ढोशाचं पीठ प्रिपेअर केलं आहे. काल मी हे भिजत घातलेलं एक 4:30 वाजता. 3 वाटी तांदूळ, घरातला तांदूळ, ढोशांचा वगैरे इडलीचा तांदूळ मिळतो तो नाही घेतला आहे, घरातला तांदूळ आपला बासमती तुकडा यूज करते तो आहे. आणि 3 वाटी तांदळाला मी एक पूर्ण वाटी भरून, अशी म्हणजे असं सपाट करून नाही, पूर्ण वाटी भरून उडदाची डाळ घेतली आणि थोडीशी 2 चमचे चण्याची डाळ घेतली त्याच्यामध्ये घालायला आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे. हे सगळं मी भिजवून 6-7 तास भिजवल्यानंतर रात्री 10 वाजता वाटलं आहे. आणि पीठ बघा तुम्ही, पिठाची हे बघा, पीठ किती, काही सोडा नाही आहे, काही नाही आहे, फक्त झाकून ठेवलेलं. हे बघा, हे झाकण पूर्ण असं पीठ भरून वर आलेलं. मी झाकण बाजूला काढून ठेवलं आहे, एवढं पीठ फुललं. हे बघा, 3 वाटी तांदूळ घेतलं तर 3 वाटी तांदळाला 1 वाटी फुल भरून उडदाची डाळ घ्यायची आहे. आणि डोसे करत असाल तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे आणि 2 चमचे चणा डाळ घालायची आहे. आणि हे बघा, ही माझी चटणीची तयारी आहे. भाजकी चण्याची डाळ घेतली आहे, ओलं खोबरं आहे, ओला नारळ एक पूर्ण घेतला आहे आणि तिखट मिरच्या घेतल्या, जशा म्हणजे लागत असतील तुम्हाला तिखट, जसं तुमची चव असेल त्याप्रमाणे तुम्ही बघा. आणि कढीपत्त्याची पानं आहेत, अद्रक आहे, हे सर्व घेतलं आहे. मी हे सर्व वाटणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी माझे डोसे झाल्यानंतर मी तुम्हाला ते पण शेअर करेल. खूप छान भिजतं, ट्राय करा. आणि जे पाणी आहे ना, जे आपण डोसे भिजायला घालतो ना, पाणी एक 3-4 पाण्याने धुतलं ना की ते पाणी तुम्ही, त्यातलं जे पाणी असतं टोपामध्ये पाणी, ते पाणी थोडंसं त्याच्यामध्ये ॲड करा आणि दुसरं फ्रेश पाण्याने दळा. थोडंसं 1 वाटी तरी ते पाणी घाला, कारण की त्या पाण्याने पिठाला चांगलं फर्मेंटेशन येतं. आणि ट्राय करून बघा, खूप छान. हे बघा, तुम्ही बघू शकता, हे बघा पीठ बघा, पिठाची कन्सिस्टन्सी बघा किती फुगलं आहे बघा. मी झाकण बाजूला काढून ठेवलं आहे, एवढं पीठ फुगलेलं आहे. प्रयत्न करा, ट्राय करा, छान डोसे होतात, हे छान डोसे होतात आणि पीठ पण छान येतं. थँक्यू.